आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर शहरातील आपली बसनं पारडी ते CRPF गेट 1 हा नवीन मार्ग क्रमांक 77 सुरू केलाय। या मार्गावर एकूण 10 बस धावतील आणि दर 20 मिनिटांनी सेवा उपलब्ध राहील। हा मार्ग पारडी इथून सुरू होऊन दिघोरी, मानेवाडा, छत्रपती चौक, हिंगणा टी पॉइंट, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन, रायसोनी कॉलेज, प्रियदर्शनी कॉलेज, लता मंगेशकर मेडिकल कॉलेज आणि इसासनी या प्रमुख ठिकाणांमधून जाऊन CRPF गेट 1 इथं समाप्त होईल। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाद्वारे अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रम उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित करण्यात आलाय। मनपाच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाद्वारे 14 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो। यंदा या कार्यक्रमात अग्निशमन सेवेत कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील शहीद अधिकारी कर्मचारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। विश्वविक्रमी दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी गडकरी यांनी ईश्वरीचं कौतुक केलं तसंच भविष्यात अधिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। ईश्वरी पांडे हिनं 6 एप्रिल रोजी श्रीलंका ते भारत पाल्क समुद्रधुनी हे सुमारे 21 किलोमीटरचं अंतर 11 तास 15 मिनिटात पूर्ण केलं होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी बिबटपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी ॲल्युमिनियमचा विशेष पिंजरा विकसित केला आहे। डॉक्टर संजय ढोबळे आणि डॉक्टर अमित बनसोड यांनी संयुक्तपणे हे संशोधन केलं आहे। या पिंजऱ्यात स्पीकर बसवण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत मोठा आवाज करून बिबट्याला दूर पळवणं आणि नागरिकांना सतर्क करणं यामुळे शक्य होणार आहे। पिंजरा अंगाभोवती झटपट बसवता येईल अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे। इराणमध्ये उत्पादित झालेल्या कच्च्या तेलाचे टँकर्स भारतातल्या बंदरावर आले आहेत। शिप ट्रॅकिंग डेटामधून आज ही माहिती समोर आली। तब्बल 7 वर्षांनंतर इराणचं कच्चं तेल भारतात आलंय। सुमारे 20 लाख बॅरल क्रूड ऑइल घेऊन फेलिसिटी जहाज गुजरातच्या सिका बंदरावर पोहोचलं असून जया ते जहाज ओडिशातील पारादीप बंदरावर पोहोचलं आहे। मध्य रेल्वेने नागपूर CSMT दुरंतो एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे। गाडी क्रमांक 12290 14 एप्रिलपासून संध्याकाळी 7:50 सुटणार आहे, तर गाडी क्रमांक 12289 15 एप्रिलपासून सकाळी 8:25 नागपूरला पोहोचेल। प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।